पडदा सर्र आवाज करीत दूर झाला. समोर पाहता पाहता त्याची नजर आश्चर्याने विस्फारली आणि त्या मागोमाग भीती आली. श्वास एकदम छातीत रुकला. पडद्यामागून एक अजस्त्र आकार खोलीत येत होता. ताडामाडासारखा उंच, करड्या रंगाच्या खरखरीत त्वचेचा, अणकुचीदार नख्यांचे मोठे मोठे पंजांचे हात खाली वर करणारा आणि 2-2 इंच व्यासांचे धगधगते लाल आच ओकणारे डोळे गरागरा फिरवणारा. हा तर साक्षात मृत्यूच की. हातात शस्त्रास्त्र असती तरीही याच्या विरुद्ध बचाव शक्य नव्हता. आणि आता तर तो जागच्या जागी जिरबंद झाला होता. त्याच्या जीवावर कोणी उठावं आणि का उठावं? तो हिडीस पशूचा आकार पावला पावलाने जवळ येत होता. आणखी 5 पावलात तो त्याच्यापाशी पोहोचेल. पोलादासारख्या त्या 2 हातांनी त्याच्या शरीराचा चुरमळा करून टाकेल, नाहीतर त्या मोठमोठ्या नख्यांनी त्याच्या शरीराची चिरफाड करून टाकेल आणि त्याच्या जीवाची लहानशी ठिणगी क्षणभरात विझून जाईल. पण का? त्याच्यावर हा अन्यायी अत्याचार का? मनात खोलवर कुठेतरी संतापाची ठिणगी तडतडली आणि पाहता पाहता त्या संतापाने त्याचं सर्व मनोविश्व व्यापून टाकलं. शरीराने शक्य नसलं तर मग मनाने तो प्रतिकार करणार होता. सर्व शक्ती एकटवून प्रतिकार करणार होता. तो आकार 2 फुटांवर पोहोचला होता. एखाद्याने भाला खांद्यावरून मागे घेऊन मग सर्व ताकद एकटवून समोर भिरकावावा, तशा मनातल्या घृणा, संताप, तिरस्कार या सर्व भावना एकटवून त्याने त्या समोरच्या आकारावर फेकल्या. शोभ्याच्या दारूतले काही काही प्रकार असे असतात. आधी एक मोठा स्फोट होतो आणि मग सर्व दिशांना लाल सोनेरी शलाका फेकल्या जातात. त्या संतापाचा तो स्फोट झाला आणि आतापर्यंत अज्ञात अवस्थेत असलेल्या मनात हा लख्ख सोनेरी प्रकाश पसरला. त्या एका क्षणात त्याला कितीतरी गोष्टींचा उलगडा झाला. हे कोणी केलं, कसं आणि का केलं हे त्याला समजलं होतं. समोरचा तो भयानक आकार एव्हानाच विरळवायला लागला होता. काही सेकंदातच तो हवेत पार विरून गेला होता. खरं तर तो आकार तसा खरा नव्हताच. तरी त्याचं खरं स्वरूप कळलं नसतं तर त्याला ठार करण्याची शक्ती त्या आकारात नक्कीच होती. त्या दृष्टीने एका वेगळ्या पातळीवर तो खरा होता. या शेवटच्या क्षणी त्याला हे अभिज्ञान झालं नसतं तर काहीतरी भयानक घडलं असतं, यात शंका नाही. पण आता तर्क कुतर्क नकोत. ते संकट टळलं होतं. इतका वेळ एका पावित्र्यात गोठलेल्या शरीरात आता चेतना आली होती आणि शरीराचे सर्व अवयव तक्रार करीत होते. खुर्चीवरून उठायलाच त्याला किती प्रयास पडले आणि सारखा तोल जात होता. खुर्चीच्याच आधाराने तो उभा राहिला आणि हातापायांची लहान लहान हालचाल करून त्याने त्यांच्यातला बधीरपणा घालवला. आता त्याला चालणं शक्य झालं. लहान लहान पावलं टाकीत तो उजवीकडच्या सर्वात जवळच्या पडद्यापाशी आला आणि त्याने पडदा सरकवला. जरा डावीकडे दार होतं. एक धक्का देताच दार उघडलं. पण दारापलीकडे खोली नव्हती. अंधारलेली बाग होती. अंतरावरचे खांबांवरचे दिवे आणि त्यांच्या प्रकाशात दिसणारी काळी झाडं. त्याने ते दार बंद करून घेतलं आणि तो डाव्या बाजूला वळला. त्या पडद्यामागे तसंच दार होतं. ते दार एका प्रकाशित खोलीत उघडत होतं आणि दार उघडताच समोरच्या कोचावर बसलेले महाराज एकदम उठून उभे राहिले. घाईने पावले टाकीत त्याच्यापाशी येऊन पोहोचले. त्यांनी आपले दोन्ही हात त्याच्या खांद्यावर टेकवले आणि चेहरा जवळ आणून त्याच्या डोळ्यात निरखून पाहिलं. एक मोठा सुस्कारा सोडून ते म्हणाले, श्रीकांत, थँक गॉड. त्यांच्याकडे पाहत जरासा हसत श्रीकांत म्हणाला, हा हा, आता मी ह्यावर काय बोलणार. महाराजांच्या चेहऱ्यावर नवल आलं. म्हणजे तुला सर्व उलगडा झाला तर? हो, पण मी खोलीतून बाहेर आल्याने आपल्याला काही सुटल्यासारखी भावना का जाणवावी? आपल्या मनात काही शंका होती श्रीकांत, पण त्या खोलीतला तो अभद्र आकार माझ्याच मनातून निर्माण झाला होता ना. मग आपल्या मनात अशी शंका का यावी? श्रीकांत, अरे कारागीर शस्त्र घडवतो, पण ते शस्त्र त्यालाही घायाळ करू शकतं, हो की नाही? ती तुझ्या मनाची निर्मिती होती ही गोष्ट खरी आहे, पण तुझं मन काय साधं आहे का? अरे त्याचीच तर मला धास्ती वाटत होती. श्रीकांत, त्या पातळीवरचे व्यवहार आणि आपले रोजचे व्यवहार यांच्यात फार फरक आहे. रोजच्या व्यवहाराचं एक्स्ट्रापोलेशन करून त्यांचा अंदाज बांधता येत नाही. खरं तर आताही मी खूप मोठा धोका पत्करला होता, जे पूर्वी 2 वेळा केलं होतं,
पण मनात खात्री होती, याही कसोटीस तू उतरशील. महाराज, जरा विस्ताराने सांगितलं तर? सांगतो. मागच्या 2 खेपेस तुझी खात्रीच झाली होती की तू अगदी एकटा आहेस, केवळ तुझ्याच हाती तुझं संरक्षण आहे. पण आजची गोष्ट वेगळी होती. तू माझ्या घरी होतास. ते तू कसं विसरणार? त्यासाठी मी तुला हिप्नोसिस खाली घातलं. आधी कॉफीत एक खास रसायन आणि मग खास तंत्राचा वापर. पण तुझी अशी खात्री झाली की तू एकटा आहेस. आणि त्या पडद्यामागून बाहेर आलेला आकार ही तुझ्याच मनाची निर्मिती होती. तो हिप्नोसिसमध्ये असताना मीच तुला अशी सूचना दिली होती. पण ही गोष्ट तुला माहीत नव्हती. पण यामध्ये एक फार मोठा धोका होता. समजा तू तो आकार थोपवू शकला नसतास तर? समजा त्या आकाराने या बाह्य जगात प्रवेश केला असता तर? मला धास्ती वाटत होती ती यासाठी की तुझं अंतर्मन, सबकॉन्शियस हे इतर मानवांपेक्षा फार वेगळं आहे. कारण गेल्या काही दिवसात त्या अंतर्मनावर काही अतिप्रभावी शक्तींचे संस्कार झालेले आहेत. त्या निर्मितीचं नियमन तू आणि तूच फक्त करू शकला असतास. म्हणून तुला बाहेर येताना पाहिलं आणि माझ्या मनावरचं फार मोठं दडपण दूर झालं. मला तिथे खरोखरीचा धोका होता. मोठ्या कोड्यात टाकणारा प्रश्न आहे श्रीकांत. आणि इथे एक विसंगतीही आहे. तू आणि तुझी निर्मिती एकमेकांविरुद्ध उभे ठाकला होतात. त्या संघर्षात तू टिकून राहिलास, यशस्वी झालास आणि दुसरा पर्याय आपोआपच टळला. खरं तर काय झालं असतं याचा मला तरी काहीही अंदाज बांधता येत नाही. पण ती वेळच आली नाही तुझ्या पुढे. आपलं सर्वांचं नशीब. श्रीकांतच्या अगदी ओठांवर शब्द आले होते. त्यांना सांगावं की महाराज, तशी वेळ कधी आली नसती. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास होता. पण तो काही बोलला नाही. त्यांचे शब्द कदाचित चूक असतील, पण त्यांचा हेतू खासच प्रामाणिक होता आणि त्यांचं ज्ञान आणि अनुभव दोन्हीही त्याच्या तुलनेत कितीतरी पटींनी श्रेष्ठ होतं. पण महाराज, एक माझ्या ध्यानात येत नाही. त्या मनोरमा सदनवर आपण केलेला होता तसाच प्रयोग पुन्हा करण्याची काय आवश्यकता होती? सांगतो श्रीकांत, तुझ्यात काहीतरी वेगळी शक्ती आहे. पण खोलच्या खडकांखालच्या थरात पाणी असावं अशी ती अव्यक्त मनात खोल कुठेतरी आहे. ती प्रकट होऊ शकते, पण अगदी आणीबाणीची वेळ आली तरच. म्हणजे जसा खडक सुरंग लावून फोडला की मगच त्या पाण्याचा झरा पृष्ठभागावर येतो, तसाच प्रकार. पण असे निर्वाणीचे प्रसंग आयुष्यात वारंवार थोडेच येतात. मग ती शक्ती काय तशीच सुप्त स्वरूपात राहणार आहे? तशीच राहू द्यायची नाही. माझे सर्व प्रयोग यासाठी आहेत की ती शक्ती तुला सहज उपलब्ध व्हायला हवी. अरे, तो तर आपला मानवांचा फार फार प्राचीन असा खरा वारसा आहे. असू दे, या तात्विक चर्चेला या क्षणी महत्त्व नाही. भिंतीवरच्या घड्याळाकडे बोट करीत ते म्हणाले, किती वाजले पाहिलंस का? 11:30. हो की, मला निघायला हवं महाराज. हो, निघणार आहेसच, पण त्याआधी काहीतरी खाऊन घेणार आहोत. तो काही बोलण्याच्या आधीच त्यांनी एक हात वर करून त्याला गप्प केलं. अरे, इतक्या रात्री मी काय तुला उपाशीपोटी जाऊ देणार आहे की काय? आपण व्यवस्थित भोजन करूया. त्याची व्यवस्था मी आधीच केली आहे आणि मग मी तुला तुझ्या ब्लॉकवर पोहोचवायची व्यवस्था करतो. चल. शेजारच्या एका खोलीत त्या दोघांच्या भोजनाची सर्व व्यवस्था केलेली होती. तो अर्धा तास श्रीकांत विलक्षण ताणाखाली होता. कोणत्याही विषयावर औपचारिक बोलणं सर्वथा अशक्य होतं. शेवटी त्याने गप्प राहणंच पसंत केलं. तो बाहेर आला. त्याच्या मागोमाग महाराज बाहेर आले. श्रीकांत, तुला शेवटची एकच गोष्ट सांगायची आहे. संध्याकाळच्या आरतीला तू येत जा. जमलं तर रोज. लोक आपल्या समस्या सांगत असतात. तूही त्या लक्ष देऊन ऐक आणि मी त्यांना काय सूचना देतो त्याही नीट लक्ष देऊन ऐक. एवढंच. बाहेरून गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. चल, गाडी आली, महाराज म्हणाले आणि त्याच्याबरोबर बाहेरच्या मोठ्या दारापर्यंत आले. त्यांना एक नमस्कार करून श्रीकांतने त्यांचा निरोप घेतला. इमारतीच्या गेटपाशी त्याला सोडून गाडी निघून गेली. रात्रीचा 1 वाजून गेला होता. अशा वेळी सर्वसामान्य माणूस क्वचितच रात्रीच्या शांततेचा अनुभव घेतो. पण त्या अपवादात्मक अनुभवाचा आस्वाद घेण्यासाठी मनाची एक जराशी मुक्त केवळ अवस्था आवश्यक असते. मन जेव्हा रोजच्या दुनियादारीचा विचार जरा बाजूला ठेवतं, मानवबाह्य अवाढव्य विश्वरचनेचा विचार करतं, तेव्हाच त्याला हा विशेष अनुभव येतो. श्रीकांत एवढ्यातच एका महाविलक्षण अनुभवातून गेला होता. मन अजूनही रोजच्या विश्वाच्या अगदी सीमेवर होतं. विलक्षण अनुनादात्मक प्रतिसंवादी अवस्थेत होतं.
मानवबाह्य काही वेगळ्या विराट शक्तींचा त्याला स्पर्श झाला होता. मनात तर अशी एक विलक्षण कल्पना येत होती. या विराट शक्ती कोणत्या तरी वेगळ्या अर्थाने त्याच्या अगदी जवळ होत्या. त्याच्या मनाने एक साथ घातली तर त्या इथे अवतीर्ण होतील. त्याच्यात ही हाक मारण्याची क्षमता यावी यासाठीच तर महाराजांचे सर्व प्रयोग होते. ती गुप्त वाट उघडण्याची कळ त्याला सापडली होती का? आता प्रथमच त्याला जाणवलं. हा अज्ञात आणि धोक्याचा प्रदेश होता. तो या बाबतीत संपूर्ण अज्ञानी होता. एखाद्या आदिमानवाच्या हातात आग पेटी देण्यासारखं हे होतं. केवळ कुतूहलापोटी किंवा खेळ म्हणून तो काळी पेटवेल आणि आसपास वणव्याचा लोट उसळेल. एक मोठा उसासा सोडून तो आत आला. झोपेसाठी तयारी करता करता त्याच्या ध्यानात आलं, आपल्या मनात आश्चर्य आहे, कुतूहल आहे, पण भीती नाही. कोणत्याही आणि सर्व प्रसंगांना सामोरं जाण्याचा विलक्षण आत्मविश्वास तो त्याला जाणवत होता. मनाला असा जबरदस्त हिसका बसल्यानंतर निद्रेमध्ये स्वप्नही येणारच. स्वप्नातून भव्य दिव्य प्रासाद होते, उसळते सागर होते, उंच पर्वतराशी होत्या, निबिड अरण्य होती, नजर फिरवून टाकणाऱ्या खोल खोल गर्ता होत्या. ज्या दृश्यांचा अर्थ आकलन होत नसेल त्यांना मनाने दिलेली ही संकेत रूपं असतील. ती क्षणभर समोर आली आणि गेली. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा त्याची एक अगदी पुसट अशी आठवण मागे राहिली होती. पुढचे 15 दिवस त्याला अजिबात फुरसत मिळत नव्हती. जी कामं त्याला एकट्याला करणं शक्य नव्हतं ती त्याने एकामागोमाग एक अशी पूर्ण केली. श्यामलाबाईंच्या सर्व दागिन्यांची यादी करून त्यांच्याबरोबर कोर्टाच्या कागदपत्रांच्या नकला जोडून मग त्याने त्यांची विक्री केली. श्यामलाबाईंच्या नावावर असलेल्या सर्व मुदत ठेवींची एनकॅशमेंट करून घेतली आणि त्यांच्या नावाची सर्व युनिट विकून टाकली. मनोरमा सदनमधील सर्व सामानाची ठरल्याप्रमाणे विक्री केली. त्याचप्रमाणे मनाशी ठरवलं होतं ते सर्व सामान एका सेवाभावी संस्थेला दिलं. मनोरमा सदनला त्याने शेवटची भेट सकाळी 10 वाजता दिली. तेव्हा त्या घरात माणसाच्या वस्तीची एकही खूण राहिली नव्हती. वरपासून खालपर्यंत तो एक दगड, लाकूड, विटा, काचा, कौले यांचा एक निर्जीव सांगाडा होता. प्लॉट विक्रीच्या जाहिरातीला प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे भरपूर आला. त्याच्या 2 अटी होत्या. व्यवहार लवकरात लवकर पुरा व्हायला पाहिजे आणि सर्व एकूण एक रक्कम व्हाईट नंबर 1च्या स्वरूपात हवी. या बाबतीत कोणतीही तडजोड मानायला तो तयार नव्हता. शेवटी 80 लाखांचा सौदा झाला. कर सल्लागारांच्या सल्ल्याप्रमाणे त्याने सरकारी कर भरून टाकला. त्याची रोजची घरातली सकाळ संध्याकाळची पूजा अर्चा चालूच होती. शिवाय महाराजांच्या संध्याकाळच्या भेटी त्याने कधीच चुकवल्या नाहीत. 2 दिवसांनी त्यांनी खून करून त्याला थांबवून घेतलं होतं आणि मग त्याला मुजुमदारांचं नाव सुचवलं होतं. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश श्रीकांत. मी त्यांच्याशी या बाबतीत बोललो आहे आणि तेही जबाबदारी घ्यायला तयार आहेत. त्यांना फोन करून भेटीची वेळ ठरव आणि त्यांची भेट घे. मुजुमदारांनी त्याला सकाळची 10ची वेळ दिली आणि त्यावेळी तो त्यांच्या पत्त्यावर पोहोचला होता आणि ते त्याचीच वाट पाहत होते. या दमले नाही का? या. टेबलामागच्या खुर्चीवरून उठत ते म्हणाले. किंचित स्थूल देहयष्टी, डोळ्यांना सोनेरी फ्रेमचा चष्मा, वर्ण जरासा सावळ्याकडे झुकणारा. सर, श्रीकांत म्हणाला. मला अहोजाव करू नका. ठीक आहे श्रीकांत, तर ये बस. महाराजांनी आपल्याला फोन केला होता? महाराजांनी? ओहो, महाराजांनी फोन केला होता खरा. हा, आमची भेटही झाली आहे. तुझ्याबद्दल मनात जरासं कुतूहल निर्माण झालं आहे. रक्कम बरीच मोठी आहे ना? हो, पण तुमच्या या कृतीमागे काही खास कारण असेल की नाही? मला स्वतःला त्या पैशात स्वारस्य नाही, ही खरी गोष्ट आहे. लोकांचा यावर विश्वास बसणं कठीण आहे, पण ते सत्य आहे. पण यामागे काही कारण असेल की नाही? ज्या पद्धतीने आणि ज्या मार्गाने ती दौलत माझ्या मालकीची झाली त्या सर्वांचेच माझे मन त्या पैशांना विटलं आहे. एकदा हा ट्रस्ट स्थापन झाला, एकदा ही रक्कम ट्रस्टच्या खात्यावर जमा केली की मला अतिशय हलकं वाटणार आहे. ठीक आहे, पण अशा ट्रस्टची काही उद्दिष्ट असावी लागतात. त्यावर तू काही विचार केला आहेस? ते एखाद्या सामाजिक घटकाच्या उन्नतीसाठी असावं असा एक अगदी ढोबळ विचार माझ्या मनात आहे, पण मला त्यातलं काही समजत नाही. तुम्हीच त्यातले अनुभवी आहात सर. ते सारं मी तुमच्यावर सोपवतो. मुजुमदारांनी वारंवार सांगूनही श्रीकांतने ट्रस्टच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्यात कोणत्याही पदावर राहून सहभागी होण्यास पूर्ण नकार दिला. ठीक आहे, मी तुला फोन करून सर्व तपशील देत जाईल, ते म्हणाले. त्या सर्व सव्यापसव्याला 8 दिवस लागले. शेवटी तो म्हणाला, मुजुमदार साहेब, तुमचे उपकार मानायला हवेत. एका मोठ्या जबाबदारीतून तुम्ही मला मोकळं केलं आहे. आता तुम्ही म्हणाल त्या दिवशी ट्रस्टच्या नावे पूर्ण रकमेचा चेक मी तुमच्या हाती आणून देईल, म्हणजे माझा संबंध संपला, हो की नाही?
लक्षावधी रुपये बिनासायास हाती आले, पण ते असं दान करून टाकायला उतावळा झालेला तुझ्यासारखा कोणी मला आजवर तरी भेटला नव्हता. श्रीकांत, आता पुढे काय करणार आहेस? का? माझी नोकरी आहे की. जसं पूर्वी होतं तसंच पुढेही चालू राहील आणि त्यातच मला समाधान आहे, श्रीकांत म्हणाला. श्रीकांत, ट्रस्टच्या घटनेत आम्ही एक कलम घालून ठेवला आहे. यापुढे केव्हाही तुझ्या मनात आलं तर तू ट्रस्टच्या कार्यकारी समितीचा सभासद होऊ शकतोस. ते कलम कधीही बदलणार नाही, ध्यानात ठेव. त्यांचे आभार मानून श्रीकांतने त्यांचा निरोप घेतला. त्या सकाळी त्याला जाग आली तेव्हा एक विलक्षण मोकळेपणा, हलकेपणा, एक स्वैरपणा जाणवत होता. होणं प्रकरणाशी असलेला त्याचा संबंध पार कायमचा तुटला होता. सर्व हकीकत समजली तर एखादा म्हणेल, अरे मूर्खा, तू जवळजवळ 1 कोटी रुपये गमावलेस. पण त्याने काय कमावलं होतं हे कोणाला समजणार आहे? त्यासाठी महाराजांसारखा एखादा ज्ञानी पुरुषच हवा. तुझ्यात बदल होत जाणार आहेत, ते म्हणाले होते. स्वतःचं मन तर तो काही न्याहाळू शकत नव्हता, पण मुख्य म्हणजे त्याला ते जाणून घेण्यातही फारसं स्वारस्य नव्हतं. आयुष्य पूर्वी ज्या मार्गावरून जात होतं त्याच मार्गावरून जाणार आहे, मुजुमदारांना त्याने सांगितलं होतं. आणि त्या जुन्या मार्गावरचं पहिलं पाऊल तो आज टाकणार होता. ऑफिसला जाणार होता. सुरुवातीस त्याने रजेचा एक अर्ज दिला होता, पण त्याची मुदत केव्हा संपून गेली होती. त्यानंतर तो अशा काही विलक्षण अनुभवातून गेला होता की या साध्या गोष्टींची त्याला आठवणही झाली नव्हती. आता पुनश्च त्या रुटीनची सवय करून घ्यायला हवी. बरोबर 10 वाजता तो त्याच्या टेबलापाशी पोहोचला होता. शेजारचा देशमुख 1-2 मिनिटात आला. तो श्रीकांतकडे पाहतच राहिला. इतका वेळ की श्रीकांतने शेवटी हसत त्याला विचारलं, अरे असा काय टक लावून पाहत उभा आहेस? मला काय शिंग फुटले आहेत की काय? किती दिवस गायब होतास, काही पता आहे का तुला दामले? निघाली होती काही महत्वाची कामं? बाबा, तो खतरूड खत्री रोज तुझ्या नावाने कोकलतोय ना. खत्री त्यांचे बॉस. खतरूड हा त्यांच्यासाठी अगदी योग्य शब्द होता. मोठा शॉर्ट टेम्परचा, एक कल्ली माणूस, सदानकदा त्रासलेला चेहरा, ज्याच्या त्याच्या अंगावर वस्कन ओरडण्याची सवय, कपाळाला सतत आठ्या, ओठ सदा दुमळलेले. या खत्रींना हसताना कोणीही पाहिलं नव्हतं. बॉस कसा नसावा याचा एक अगदी परिपूर्ण नमुना. देशमुख बोलत असतानाच ऑफिसचा शिपाई त्यांच्यापाशी आला. दामले साहेब, तुम्हाला आत बोलावलं आहे, तो म्हणाला. देशमुखने खांदे उडवले आणि तो त्याच्या टेबलाकडे वळाला. श्रीकांत शिपायामागोमाग खत्रींच्या केबिनकडे निघाला. काचदारावर टकटक करून श्रीकांत थांबला. यस, कम इन. खत्रींची परवानगी येताच दार ढकलून तो आत गेला. प्रशस्त टेबलामागे खत्री बसले होते आणि दाराकडे पाहत होते. श्रीकांत त्यांच्या टेबलासमोर येऊन उभा राहीपर्यंत त्यांची नजर त्याच्या चेहऱ्यावरूनही हलली नव्हती. हा माणूस असा का वागतो? इतरांना त्रास देऊन स्वतःलाच त्रास का करून घेतो? त्यात त्याला सुख तरी नक्कीच मिळत नसणार. मग का? सर, मला बोलावलंत? श्रीकांतने उभ्या उभ्याच विचारलं. त्यांनी बस म्हणून सांगितल्याखेरीज तो खुर्चीत बसू शकणार नव्हता. अहो, बोंबालतोय रोज, पण तुम्ही हजर असायला हवं ना. शेवटी आज मेहरबानी केलीत आणि आपलं दर्शन दिलत. सर, मी आल्या आल्या स्पेशल लीवचा अर्ज तुमच्याकडे देणारच होतो. अतिशय महत्त्वाच्या आणि अर्जंट कामात मी गुंतलो होतो. बसा, सांगा तरी काय एवढं निघालं ते? श्रीकांत त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसला. त्यांना काय सांगायचं याचा विचार करीत असताना सहज चाळा म्हणून त्याने एक काचेचं पेपरवेट हातात घेतलं आणि टेबलावर गरगर फिरवत होता. त्या रंगीत पेपरवेटकडे पाहता पाहता त्याच्या डोळ्यासमोर अनेक चित्र येऊन गेली. खत्री आणि त्यांचा बहकलेला, हाताबाहेर गेलेला मुलगा, वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या सासरच्या माणसांमुळे मेटाकुटीला आलेली मुलगी, सतत क्लब, भिशी, पार्ट्या यांच्यावर वारेमाप खर्च करणारी बायको, छातीत डाव्या बाजूला कळ आल्यामुळे नाही त्या शंकांनी घामाघूम झालेले खत्री. खरे होते की हा माणूस अगदी सर्व बाजूंनी संकटांनी घेरला गेला होता, पण त्यांना तोंड देण्याचा किंवा त्यांच्याकडून काही मार्ग काढण्याचा उपाय हा नव्हता. त्यांच्या अशा वागणुकीमुळे ते आणि त्यांच्या घरचे आप्त, ते आणि त्यांच्या ऑफिसमधले कर्मचारी, ते आणि त्यांचे काही मित्र यांच्यात दरी निर्माण होत होती. दिवसा गणिक रुंदावत होती. अहो दामले, खेळ पुरे, काहीतरी बोला ना. खत्री ओरडले. श्रीकांतच्या मनात या क्षणी या अभागी माणसाबद्दल विलक्षण कीव आली. त्याने वर मान करून खत्रींकडे पाहिलं. बारीक झालेले डोळे, कपाळावरच्या आठ्या घट्ट आवळून धरलेलं शरीर, मनावरच्या विलक्षण ताणाच्या सर्व खुणा. या क्षणी त्यांना मदत करण्याची श्रीकांतची अगदी मनापासूनची इच्छा होती, पण केवळ इच्छा असून काय उपयोग होता?
त्यांना काही सांगण्याची ही जागा नव्हती आणि त्याची ती पात्रताही नव्हती. पण इथे त्याचे विचार अडले. त्याची पात्रता नव्हती? नसेल, पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत होती? आपली सर्व इच्छाशक्ती एकटवून त्याने प्रयत्न केला. तर त्याला जाणवलं आपल्या हातापायात जरासा कंप येत आहे, डोक्यात जराशी बधिरता जाणवत आहे. पण त्याच्याकडे पाहणारे खत्री एकदम जरा मागे सरकून बसले. दामले, असे का पाहत आहात माझ्याकडे? व्हॉट्स द मॅटर? सर, श्रीकांत अगदी हलकेच म्हणाला, मी माझ्या संबंधात नाही, पण तुमच्या संबंधात बोलतो आहे. टेक इट इझी. सर, रागाराग संतापून चिडचिड करून काहीही साध्य होत नाही. जे काय व्हायचं असेल ते होणारच, पण तुम्हाला त्रास तरी होणार नाही. प्लीज टेक इट इझी. सर, सर्व काही शांत मनाने घ्या. काही मार्ग निघेलच. सर, आपण एकटे कधीच नसतो. मदत उपलब्ध असते, पण मन असं चारी बाजूंनी जगळून ठेवू नका. प्रवेशाचे मार्ग खुले राहू देत. मदत आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचेल. खरोखरच तुम्ही एकटे नाही आहात, कधीही एकटे नसता. श्रीकांत बोलायचा थांबला. आपण असं काहीतरी बोलणार आहोत याची त्यालाही कल्पना नव्हती. त्याची तर खात्री झाली, या अनाहूत सल्ल्याने खत्रींचा पारा आणखीनच चढणार आहे. पण समोर काहीतरी वेगळंच घडत होतं. खत्रींचं आवळलेलं शरीर सावकाश सावकाश सैल पडत होतं. त्यांच्या कपाळावरच्या आठ्या हळूहळू सपाट होत होत्या. त्याच्याकडे पाहत जरासे हसत, खत्री हसत ते म्हणाले, दामले, मी तुम्हाला तुमच्या गैरहजेरीचा जाब विचारण्यासाठी इथं बोलावलेला आहे, आध्यात्मिक बौद्धिक देण्यासाठी नाही. सर, श्रीकांत स्वतःला थांबवू शकत नव्हता. तुम्ही मला रिप्रिमांड द्या, मेमो द्या, माझी काहीच तक्रार नाही, कारण गलती माझी आहे आणि शासन करण्याचा अधिकार तुमच्या हातात आहे. तरीही 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात, त्या सांगणार आहे. खत्रींच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखी मोकळं झालं होतं. वेल, लेट मी एन्जॉय माय सेल्फ बिफोर आय किक यू आउट. पुढे वाकून टेबलावर दोन्ही हात ठेवून ते म्हणाले, कॅरी ऑन, बोला दामले. श्रीकांतची नजर खत्रींच्या हातावर होती. उजव्या हाताच्या तर्जनीत एक मोठ्या निळ्या, कदाचित नीलमणी खड्याची अंगठी होती. सर, ही अंगठी तुमच्याकडे कशी आली? मिसेसची बर्थडे प्रेझेंट आहे. डाव्या हाताने बोटाभोवती अंगठी फिरवीत खत्री म्हणाले. पण त्यांच्या चेहऱ्यावरून एक छाया सरकत गेली. कदाचित आताच्या परिस्थितीचा विचार त्यांच्या मनात आला असेल. सर, या नीलमण्यांची काय ख्याती आहे माहीत आहे का तुम्हाला? तो शनीचा खडा आहे. एखाद्याला लाभला तर त्याला तो एका रात्रीत लक्षाधीश करतो, आणि लाभला नाही तर घर, दार, पैसा अडका, इब्रत, साऱ्याची राख रांगोळी होते. माझी एक विनंती आहे, ती अंगठी बोटातून काढून टाका. बोल, यू आर गेटिंग फनियर एव्हरी सेकंड. सांग, आता काय करू? शीर्षासन करून डोक्यावर उभा राहू? तुम्ही कितीही थट्टा केलीत तरी मी सांगायचं ते सांगणारच आहे. तुमचा ब्लॉक कितव्या मजल्यावर आहे? 5वा, 6वा? 5वा म्हणजे वर चढत जाणं शक्यच नाही. मग निदान एक तरी करा. दिवसातून एकदा तरी जिन्यावरून खाली या. लिफ्ट वापरू नका. दिवसातून किमान एकदा तरी एवढं करा. आणखी काही? सर, घरी बाहेर कुठेही कोणाशीही वाद घालू नका. तो बरोबर असेल, चूक असेल, डोंट आर्ग्यू. सायलेन्स इज नॉट ओनली गोल्डन, इट इज कोल्ड. तुमच्या थंडपणावर त्याच्या रागाची आग पाहता पाहता विझून जाईल. बस एवढंच. सर, मी जातो. माझी पायरी सोडून नाही ते बोललो त्याबद्दल माफी मागतो. ऐकून घेतलात? थँक्यू. ब्लडी फूल. खत्री स्वतःशीच पुटपुटले. काय बडबडत होता? म्हणे बोटातली अंगठी काढा, जिन्यावरून एकदा खाली येत जा, कोणाशी वितंडवाद घालू नका, म्हणजे लोक बोलतील ते निमूट ऐकून घ्यायचं. स्वतःशी विचार करता करता त्यांच्या हातांचा चाळा चाललाच होता. त्यांच्या लक्षातच आलं नाही की डाव्या हाताने आपण उजव्या तर्जनीतली अंगठी काढून घेतली आहे, आणि डाव्या हातातल्या ज्या अंगठीकडे ते पाहत होते तो दामले म्हणत होता त्या गोष्टी खऱ्या असतील का? त्याची बडबड म्हणजे केवळ बनवाबनवी होती? पण नाही, त्याचे शब्द निरर्थक, असंबंध वाटले तरी त्याचा चेहरा प्रांजल होता, आणि त्याची नजर मोठी विलक्षण नजर. आपण त्याला ब्लडीफुल म्हणालो होतो. असेलही तो वेडा, पण देव म्हणे
रेड्याच्या तोंडून वेद वदवतो, मग वेड्याच्या तोंडूनही अध्यात्म का वदवणार नाही? आणि त्या दामलेने काय सूचना केल्या होत्या? बोटात अंगठी घालू नका, जिन्याचा दिवसातून एकदा वापर करा, कोणाशी वितंडवाद घालू नका. त्याने स्वतःसाठी कोणतीही फेवर मागितली नव्हती. त्याची ती विलक्षण नजर आठवून त्यांना वाटलं, का नको, काय हरकत आहे? गोष्टी कठीण तर खासच नाहीत. उजव्या हाताच्या तर्जनीपाशी आणलेली अंगठी त्यांनी मॅनिल्याच्या खिशात ठेवून दिली. पण त्यांना एक कळत नव्हतं. वास्तविक पाहता तो दामले खोलीत आल्या आल्या ते त्याला चांगला झापणार होते. मग हा त्यांच्या संबंधातला विषय निघालाच कसा? खत्री रागीट असतील, एककल्ली दुराग्रही असतील, पण ते व्यवहारी होते, शार्प होते. आपल्या ऑफिसात एवढ्यात काहीतरी विलक्षण घडलं आहे एवढं त्यांना जाणवत होतं. शरीराला आलेला सैलपणा, मनाला आलेला एक स्वास्थ्य, कमी झालेला ताण, हे तर त्यांना जाणवतच होतं. कोणी सांगावं? कदाचित त्या दामलेने सांगितलेल्या गोष्टी किंवा दिलेल्या सूचना, समजा त्यांनी त्या अंमलात आणल्या, काही नुकसान तर होणार नव्हतं ना? आणि विशेष म्हणजे कोणालाही केव्हाही कळणारही नाही. दामलेला मेमो द्यायचा विचार या क्षणापुरता त्यांनी रद्द केला. रविवारची सकाळ अगदी आरामात एन्जॉय करण्याची वेळ. ऑफिसातला सर्व आठवडा अगदी नॉर्मल गेला होता. खत्रीच्यांकडून मेमो आला नव्हता, निरोपही आला नव्हता. छान. श्रीकांतने दार उघडलं तर समोर खत्री उभे. खत्री आणि अगदी मनमोकळेपणे हसत. सर तुम्ही? एक पाऊल मागे सरत श्रीकांत म्हणाला, हो मी, पण आत तरी बोलवाल की नाही? नाही, या ना प्लीज या. त्याने दाखवलेल्या खुर्चीत ते बसले. हातातली पिशवी त्यांनी मांडीवर ठेवली. सर पण कळत नाही, इथे तुम्ही कसे काय? दामले, तुमचा पत्ता ऑफिस रेकॉर्डमध्ये आहे, विसरलात का? समजा वाटलं तुम्हाला भेटावंसं, काही हरकत नाही ना? सर हरकत कसली? उलट मला तर अगदी आनंदच झालाय. खत्री एकदम गंभीर झाले. खुर्चीत पुढे वाकून ते म्हणाले, दामले मला एक सांगा, त्या दिवशी तुम्ही ऑफिसमध्ये मला काही सांगितलं, त्या शब्दांचं काही स्पष्टीकरण देऊ शकाल? प्रामाणिकपणे सांगतो सर, नाही. अगदी हॉनेस्टली सांगतो. ठीक आहे, मग ऐका. मी तुम्हाला ब्लडी फुल म्हटलं, रागाच्या भरात ते बोललो, त्याबद्दल सॉरी. तेव्हा ते खरोखरच निरर्थक, वायफळ बळबळ वाटली. पण का कोणास ठाऊक, पण मी तुमच्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं. एकीकडे मी स्वतःला मूर्ख समजत होतो, पण दुसरीकडे तुमच्या शब्दाबरहुकूम वागत होतो. श्रीकांतला उजवा हात दाखवत ते म्हणाले, ती अंगठी काढून टाकली. रोज जिन्यावरून खाली येतो, कोणाशी वाद घालत नाही. आणि दामले, इट हॅज ट्रान्सफर्ड माय लाईफ. खरं तर काय बदललं आहे? काही नाही, सर्वजण तसेच वागतायत. पण मला तर वाटतं माझ्या डोळ्यांवर लाल रंगाचा एक चष्मा होता, तो मी काढून टाकला आहे आणि नजर अगदी साफ झाली आहे. तुम्ही म्हणता तुम्ही ते मला का सांगितलं याची तुम्हाला काही कल्पना नाही, राईट? आय बिलीव्ह यू. पण त्याने तुमच्या मदतीची किंमत कमी होत नाही. दामले, तुमचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे. माझ्या आभाराचं राहू देत सर, श्रीकांत म्हणाला. तुम्हाला काही रिलीफ मिळाला ना? आय एम ग्लॅड. खत्रींनी मांडीवरची पिशवी हातात घेतली. आत हात घालून एका रंगीत कागदाच्या वेष्टनात गुंडाळलेली पेटी बाहेर काढली. ती पुढे गेली. हे काय आहे सर? श्रीकांतने नवलाने विचारलं. पेढे आहेत, माझ्यातर्फे एक लहानशी गोड भेट. पण मला का? कारण सर्व श्रेय तुम्हालाच आहे, मला नाही सर. श्रीकांतने वळून साईड बोर्डवरच्या श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेकडे बोट केला. सर, करता करवता तोच आहे. आपण त्याच्या हाताची नाममात्र साधनं आहोत. आभार मानायचे असले तर त्याचे माना. खरंच सांगतो, त्याच्या पायाशी हे पेढे ठेवा. प्रसाद म्हणून 2 मला द्या आणि बाकीचे तुमच्या घरच्यांसाठी, मित्रांसाठी न्या. शेअर युअर जॉय विथ युअर नियरेस्ट अँड डिअरेस्ट. काही आडेवेडे न घेता खत्रींनी ती बॉक्स उघडली, साईड बोर्डवर ठेवली, तिथली उदबत्ती लावली आणि डोळे मिटून 2 मिनिटं नामस्मरण केलं. मग 2 पेढे श्रीकांतच्या हातावर ठेवले. एक स्वतः घेतला. सर, एखादा कप कॉफी? करा ना, अवश्य करा. कॉफी घेता घेता श्रीकांत म्हणाला, सर एक विचारायचं होतं. विचारा ना. सर, मी बरेच दिवस गैरहजर होतो. दामले, माझ्यावर जशा अनेक जबाबदाऱ्या असतात ना, तशाच मला काही डिस्क्रिशनरी पॉवरसुद्धा आहेत. डू यू अंडरस्टँड? तुमचं ते गैरहजेरीचं प्रकरण आपोआप मिटणार आहे. तुम्ही त्याबद्दल कोणतीही काळजी करू नका. मी शब्द देतो तुम्हाला. आता आभार मानण्याची पाळी माझी आहे. दामले, लेट अस फॉरगेट दी होल थिंग. उद्यापासून नेहमीसारखं ऑफिसमध्ये या, तुमच्या कामाला लागा. ओके? थँक्यू सर. मी निघतो तर. खत्री उठत म्हणाले. दारापर्यंत आल्यावर त्यांनी श्रीकांतच्या खांद्यावर हात 1-2दा टेकवला आणि मग काही न बोलता ते घाईघाईने निघून गेले.
त्यांच्या मागोमाग दार बंद करून बोल्ट सरकवून श्रीकांत हॉलमध्ये आला आणि श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर उभा राहिला. अघोरी,